आपली करारी नजर आणि आक्रमक भूमिकांनी आतापर्यंत विरोधकांना घाबरवणारे केंद्रीय गृहमंत्री आणि भावी पंतप्रधान अमित शहा सध्या स्वतः संसदेतून बेपत्ता असल्याचा आरोप विरोधकांकडून होतो। आता भावी या शब्दाला अनेकांचा आक्षेप असू शकतो आणि तो स्वाभाविकही, परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर अमित शहांचं पॉलिटिक्स ज्या पद्धतीने राहिले त्याचे डॉट जोडले तर अर्थ एकच निघतो की स्वतःला भावी पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून प्रोड्यूस करण्यासाठी शहांनी जे शक्य ते सर्व केलंय। असो, त्या मुद्द्यावर पुढे बोलणारच आहोत, पण मूळ विषय असा आहे की ज्या पद्धतीने अमित शहा यंदाच्या पावसाळी अधिवेशनात सातत्यानं कथितरित्या गैरहजर राहत आहेत ते बघता अमित शहांना नेमकी संसदेत कसली भीती वाटते असा प्रश्न विचारला जातोय। जंतर मंतरवरचं विद्यार्थी आंदोलन आणि संसदेत राहुल गांधींनी धारण केलेलं अत्यंत आक्रमक अवतार यामुळे केंद्र सरकार पूर्णपणे बॅकफुटवर गेल्याचं आपण पाहिलं। आज जेव्हा संसदेत विरोधक अमित शहांची कोंडी करू पाहतायत तेव्हा शहांच्या बचावासाठी पक्षात कोणीही खंबीर नेता उभा राहत नसल्याचंही वास्तव समोर येतंय। विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचे ऑर्डर नेमके कोणी दिले याचा जाब विचारण्यासाठी विरोधक गेल्या अनेक दिवसांपासून संसदेत अमित शहांची वाट बघतायत। राम मंदिराच्या देणग्यांमधील घोटाळा असो की विद्यार्थ्यांवर झालेला लाठी हल्ला असो, या सर्वच मुद्द्यांवरून विरोधक इतके आक्रमक झालेत की या कोंडीच्या भीतीने देशाचे गृहमंत्री संसदेत येण्याचं धाडस दाखवू शकत नसल्याचा आरोप झाला। अमित शहांची कोंडी नेमकी कशामुळे झाली आहे? त्यांची कोंडी फोडण्यासाठी पक्षातलं एकही नेतृत्व का पुढे येत नाहीये? राहुल गांधींच्या भीतीने खरोखर अमित शहा संसदेत येण्याचं टाळतायत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अमित शहा यांना भाजपचे चाणक्य मानलं जातं। 2014 पासून पक्षाला मिळालेल्या यशात आणि सत्तेच्या केंद्रीकरणात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला। मात्र सध्या संसदेत निर्माण झालेली परिस्थिती आणि विरोधकांचा, विशेषतः राहुल गांधींचा आक्रमक पवित्रा यामुळे शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरती मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। काही राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार अमित शहांनी स्वतःचा पंतप्रधान पदाचा दावा रेटून नेण्यासाठी आणि त्या माध्यमातून पक्षावरील पकड मजबूत करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठीच पक्षातील इतर ताकदवान नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला केलंय। त्यातील पहिले बळी ठरले ते नितीन गडकरी। गडकरी हे केवळ भाजपचे एक कार्यक्षम मंत्री नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात। गडकरींची काम करण्याची पद्धत आणि सर्व पक्षीय नेत्यांशी असलेला सलोखा यामुळे दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाला नेहमीच त्याचा धोका वाटत राहिला। शहांच्या कार्यकाळात गडकरींना संसदीय बोर्डातून बाजूला सारलं गेलं। त्यांच्या मंत्रालयातील काही अधिकार आणि प्रभाव कमी करून त्यांना मर्यादित करण्यात आलं। विकास पुरुष म्हणून गडकरींची जी प्रतिमा होती तिला काही प्रमाणावरती डॅमेज करण्यात आलं। गडकरी भविष्यात पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून कसे बाहेर पडतील याची पद्धतशीरपणे काळजी घेण्यात आली। E20 पेट्रोलच्या घोटाळ्यातून गडकरींना टार्गेट करणं अधिकच सोपं झालं। दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाजपमधील सर्वात मोठा हिंदुत्ववादी चेहरा आणि अत्यंत लोकप्रिय नेते। त्यांची हीच लोकप्रियता आणि स्वतंत्र निर्णय क्षमता दिल्लीला खटकते। उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तिकीट वाटपापासून ते विजयापर्यंत योगींनी वेळोवेळी आपलं नेतृत्व सिद्ध केलंय। योगींचा प्रभाव केवळ उत्तर प्रदेश पुरता मर्यादित राहावा आणि ते राष्ट्रीय पातळीवर आव्हान ठरू नयेत यासाठी त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मर्यादा आणण्याचे प्रयत्न सातत्याने झाले। आता तर राम मंदिराच्या देणगीत घोटाळा समोर आल्यानं योगींना अडचणीत आणण्याची नामी संधी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना मिळाली आहे। यावेळी योगी आदित्यनाथ यांनी यूपीच्या निवडणुकीत आपला करिश्मा दाखवला तर आगामी पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून त्यांना कोणीही टक्कर देऊ शकत नाही, असं काही राजकीय विश्लेषक आजही म्हणतात। आता राहिला प्रश्न महाराष्ट्राचा। तर 2014 पासून देवेंद्र फडणवीस हे भाजपचा सर्वात मोठा आणि यशस्वी चेहरा म्हणून उदयास आलेत। दिल्लीच्या नेतृत्वाला समांतर अशी ताकद फडणवीस महाराष्ट्रात निर्माण करत होते। मात्र 2022 मधील सत्तांतरानंतर फडणवीस यांना अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास भाग पाडलं गेलं। हा थेट त्यांच्या राजकीय वजनाला धक्का देणारा आणि त्यांची राष्ट्रीय पातळीवरील घोडदौड रोखणारा निर्णय होता, ज्याच्या मागे अमित शहा यांचीच रणनीती असल्याचं मानलं जातं। आता देखील अमित शहांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंना बॅकअप सपोर्ट देऊन राज्यात देवेंद्र फडणवीसांसमोर आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। राज्यातलं फडणवीसांचं नेतृत्व मर्यादित करण्यासाठी शिंदेंना भाजपकडून जाणून बुजून मोठं केलं जात असल्याची थिअरी राज्यात मांडली जाते। देवेंद्र फडणवीसांना राज्यातल्याच राजकारणात अडकवून ठेवून पद्धतशीरपणे त्यांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीतून बाद केलं जाते असं राजकीय विश्लेषक म्हणतात। सध्या तरी पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील या नेत्यांना बाद करून अमित शहा स्वतःला मोदींचा उत्तराधिकारी म्हणून समोर आणताना दिसतात। पक्षांतर्गत सर्व विरोधक आणि प्रतिस्पर्धी संपवून शहा यांनी स्वतःचं स्थान सुरक्षित केलंय, पण यामुळे पक्षाची दुसऱ्या फळीतील ताकद संपल्याचं मत आहे।
जेव्हा जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलन करत होते तेव्हा संसदेत सरकारचा बचाव करण्यासाठी कोणताही खंबीर नेता पुढे येत नव्हता। अशा वेळी अमित शहा संसदेत येणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही। शहा यांनी असं का केलं त्याचीही काही कारणं सांगितली जातात। शहा यांची रणनीती प्रामुख्याने पडद्यामागच्या राजकीय तडजोडीवर, निवडणुका जिंकण्यावर आणि तपास यंत्रणांच्या वापरावर आधारित असते। परंतु जेव्हा तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरतात तेव्हा ही चाणक्य नीती अपयशी ठरते। संसदेत राहुल गांधी थेट विद्यार्थ्यांचे प्रश्न विचारतात, ज्याचं उत्तर देण्यासाठी केवळ राजकीय जुमले किंवा जुन्या काँग्रेसच्या चुका सांगून चालत नाही, तर काहीतरी ठोस उत्तर अपेक्षित असतं। राहुल गांधींनी गेल्या काही महिन्यात आपली प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे। ते आता केवळ आरोप करत नाही, तर डेटा आणि तथ्यांसह सरकारला कोंडीत पकडतायत। अमित शहा जर संसदेत आले तर गृहमंत्री म्हणून त्यांना जंतर मंतरवरील आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्यावर आणि कायदा सुव्यवस्थेवर थेट उत्तरं द्यावी लागली असती। मौन बाळगल्यास पराभव दिसला असता। दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानं आधीच सरकारची नाचक्की झाली होती। अशा वेळी केंद्र सरकार विरोधकांच्या जाळ्यात अडकण्याची भीती होती। त्यामुळे संसदेत गैरहजर राहून वेळ मारून नेणं हा शहांसमोर सर्वाधिक सोयीस्कर पर्याय होता। शहा यांचा पक्षातला विरोधी गट तयार झालाय, म्हणूनच जेव्हा शहांना कोंडीत पकडलं जातं तेव्हा त्यांच्या समर्थनासाठी पक्षात कोणीही आक्रमकपणे उभं राहत नाही। गडकरी, योगी किंवा फडणवीस यांसारख्या नेत्यांना बाजूला केल्याचा फटका स्वतः शहांना बसतोय। अमित शहा यांनी स्वतः सत्तेच्या बळावर पक्षांतर्गत स्पर्धा तर संपवली, पण लोकशाही जेव्हा जनतेचा आणि मजबूत विरोधकांचा आवाज बुलंद होतो तेव्हा केवळ दडपशाही चालत नाही। राहुल गांधींच्या आक्रमकतेने आणि जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या रोषानं अमित शहा यांच्या रणनीतीला खिंडार पडलंय, हेच यातून दिसून येतंय। एकंदरीत असं म्हणायला हरकत नाही की सध्या राहुल गांधींच्या प्रश्नांना अमित शहा घाबरलेत, म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून संसदेतील अधिवेशनात अमित शहांची अब्सेंटी पाहणं हे महत्त्वाचं आहे की राहुल गांधी आणि अमित शहांचा आमना-सामना कसा होतोय। तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधींनी त्यांची बनवलेली इमेज आणि त्यामध्ये बदललेले अनेक गोष्टी या अमित शहांना भविष्यात जड जातील? शहांपेक्षाही राहुल गांधींचे नेतृत्व वरचढ ठरेल? कमेंट करा। जय महाराष्ट्र।